आणि यानंतर आपण थेट जाऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत। सुनील राणेजी, विक्रांत पाटीलजी, नवनाथ बन, ज्ञानेश्वर म्हात्रे, कृष्णराज महाडिक ज्यांनी ही संपूर्ण यात्रा या ठिकाणी संकल्पित केली, त्याचप्रमाणे जयकुमार गोरेजी, कालिदास कोळंबकरजी, कुणाल पाटील, दीपक सिंग, रुपेश सावरकर, सायली कुलकर्णी, मंचासमोर बसलेले आमदार श्वेताताई महाले, श्रीजया चव्हाण, अमल महाडिक, विक्रम पाचपुते, करण देवतळे या ठिकाणी उपस्थित युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी कृष्णराज महाडिक यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की युवा शक्ती जागर यात्रा याची सुरुवात आजपासून ते करतायत। विविध टप्प्यांमध्ये महाराष्ट्र पिंजून काढण्याचा प्रयत्न ते करतायत। महाराष्ट्रामध्ये सामाजिक, आर्थिक विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत, ज्या लोकांनी या क्षेत्रात काम केलेलं आहे, ज्या उत्तम संस्था आहेत, समाजातले विविध घटक, शेतकरी असतील, कामगार असतील, युवा असतील, अशा सगळ्या घटकांपर्यंत ही यात्रा नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आणि या विविध घटकांमधली जी युवा शक्ती आहे, त्या युवा शक्तीला जागृत करून या युवा शक्तीला राष्ट्रीय विचाराने प्रेरित करण्याचं काम आणि समाजाभिमुख अशा पद्धतीनं त्यांना दिशा देण्याचं काम हे युवा शक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून होणार आहे। खरं म्हणजे हा एक अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी कृष्णराज यांनी घेतलेला आहे। याचं कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली 65% लोकसंख्या ही 35 वर्षाच्या आतली आहे आणि ही जी काही आपली लोकसंख्या आहे, ही जी आपली युवा शक्ती आहे, ही युवा शक्ती संघटित करून जर एका दिशेने आपण नेऊ शकलो तर आपण निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपल्या महाराष्ट्रामध्ये घडू शकतो। आज आपण पाहतोय विशेषतः अशा प्रकारचा जागर करणं याकरता देखील आवश्यक आहे की एकीकडे मोठ्या प्रमाणात अराजकतावादी ज्या शक्ती आहेत, त्या शक्ती विशेषतः ज्याला आपण अर्बन नक्षल विचार म्हणतो, अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत, या शक्ती हळूहळू युवांमध्ये एखाद्या विषासारखा अराजकतेचा विचार पेरण्याचा प्रयत्न करतायत। कॉलेज कॅम्पसेसमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून युवांना आपल्या संविधानाच्या विरुद्ध, आपल्या देशाच्या व्यवस्थेच्या विरुद्ध, आपल्या देशाच्या मानकांच्या विरुद्ध जागृत करायचं, किंबहुना कलुषित करायचं, अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। आणि म्हणूनच देशाच्या संविधानाप्रती आणि संविधानाने तयार केलेल्या व्यवस्थेच्या प्रती समाजातल्या सर्व तरुणांना जागृत करण्याचं काम युवा शक्ती जागरच्या माध्यमातून होईल। आणि तरुणाईमध्ये जी काही सज्जन शक्ती आहे, जी काही सकारात्मक शक्ती आहे, अशा सगळ्या लोकांना या माध्यमातून संघटित करण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे। खरं म्हणजे या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ते गेल्यामुळे वैयक्तिक एक नेता म्हणून त्यांनाही अधिक प्रगल्भता आणि त्यांच्यासोबत जी टीम या ठिकाणी जाणार आहे, त्या टीमला देखील अधिक प्रगल्भता यातनं मिळेल आणि निश्चितपणे त्याचा उपयोग पुढच्या काळामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा मोठा करण्याकरता आपल्याला प्राप्त होईल। या युवा शक्ती जागरच्या निमित्ताने मी एक अजून तुम्हाला सूचना करू इच्छितो। ज्या प्रकारे भारताच्या संसदेमध्ये महिला आरक्षण बिलाची भ्रूण हत्या
ही विरोधी पक्षाने केली त्याचाही जागर करण्याची आवश्यकता आहे. आणि ही मंडळी सिरियल लायर आहेत. रोज खोटं बोलतात, दिवसातनं 5 वेळा खोटं बोलतात. या प्रत्येकाला हे माहिती आहे. 2023 साली ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक आलं, एकमताने ते पारित झालं.